आपण बघितलं असाल की गेले अनेक दिवसापासून काँग्रेसमध्ये इनकमिंग हे सर्व पक्षातून होत आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे अशा अनेक पक्षातून, त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संस्थेमध्ये काम करणारे अनेक सामाजिक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी काँग्रेसच्या विचारधाराला बघून या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज या ठिकाणी मनसेचे शाखा प्रमुख, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रमुख, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे असे विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आमचे युवकचे अध्यक्ष जगदीशजी माटा, त्याचप्रमाणे आमचे चैतनजी भंडारी ब्लॉक अध्यक्ष, सदाबजी, हे सगळे युवाचे नेतृत्व यांच्यावरती देखील त्यांनी विश्वास ठेवून या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. मी निश्चितपणे त्या आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आश्वासित करतो का आपण या काँग्रेस विचारधाराला मान्य करून आपण या ठिकाणी आलेला आहात. निश्चितपणे आपलं काँग्रेसमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला योग्य ते मान सन्मान काँग्रेसमधून देण्यात येईल अशा प्रकारची या ठिकाणी मी ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद. भाजपा, शिंदे गट और मन से ये खाली लोगों को फंसाने का काम कर रही है और युवा अभी फंसेगा नहीं। कांग्रेस का काम देख के, राहुल गांधी जी का काम देख के आज मेरे साथ यहाँ हमारे मोहन गुप्ता जी है, रीटा यादव जी है जो भाजपा से आई है, मोहन गुप्ता जी है जो मनसे के बड़े पदाधिकारी है, शाखा प्रमुख है। आज उन्होंने प्रवेश किया है। ये एक स्पष्ट संदेश है करके किसी के आने जाने से पार्टी को कोई फर्क नहीं पड़ने वाला है। लेकिन कांग्रेस, लोग बोल रहे हैं करके कांग्रेस की हालत खराब है, लेकिन कांग्रेस में आप पिछले 15 दिन से देखोगे तो कल्याण डोंबिवली महानगर पालिका खाली इनकमिंग ही चालू है और आगे महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी किंग मेकर की भूमिका निभाएगी। जय हिंद, जय महाराष्ट्र।